नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नांदगाव ते सावरगाव येथे बस थांबा मिळण्याबाबत भारतीय जनता पार्टी नांदगाव यांच्या वतीने नांदगाव बस स्थानक येथे निवेदन देण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांची व ग्रामस्थ यांची गैरसोय होत असल्या कारणाने भाजपाच्या वतीने नांदगाव बस स्थानकाला निवेदन देण्यात आले. आज नांदगाव ते सावरगाव बस थांबा मिळण्याबाबत भारतीय जनता पार्टी नांदगाव यांच्या वतीने नांदगाव बस स्थानक या ठिकाणी निवेदन देण्यात आले. नांदगाव डेपोची बस सावरगाव येथे नियमित एकाच ठिकाणी येत होती, पण गेल्या काही दिवसांपासून मनमानी कारभार चालू आहे आणि त्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांची खूप गैरसोय होत आहे. तरी बस स्थानक व्यवस्थापन यांनी या निवेदनाची लवकरात लवकर दखल घेऊन बस इंद्रानगर येथून वळवण्यात यावी, म्हणजे आम्ही ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी सर्वांची सोय होईल. याआधी पण खूप वेळेस अर्ज दिला आहे, पण अजून दखल कोणी घेतली नाही, म्हणून पुढे दुर्लक्ष होऊ नये ही काळजी घ्यावी आणि आमचा प्रश्न मार्गी लागावे असा ग्रामस्थांनी नांदगाव बसस्थानक येथे जाऊन आक्रोश व्यक्त केलाय व निवेदनाद्वारे मागणी केली आहे. भाजपा तालुका अध्यक्ष संजय सानप, सावरगाव ग्रामस्थ तसेच तालुका पदाधिकारी दत्तूभाऊ शेलार यांच्या उपस्थितीमध्ये नांदगाव बसस्थानक येथे निवेदन देऊन मागणी पूर्ण न झाल्यास सानप यांनी सावरगाव येथे भाजपातर्फे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. आज आम्ही नांदगाव येथे बस डेपोमध्ये उपलब्ध झालेला आहे. याचं कारण असं आहे की आमच्या गावामध्ये जी बस येते ती काही दिवसापासून तांड्यापर्यंत किंवा गावापर्यंत अशी ये जाय चालू आली आहे. त्याच्यामुळं आम्ही सगळे उपस्थित झालो आहे. आमची एकच विनंती आहे की ती गावामध्ये यावी, वळावी, इंदिरानगरपर्यंत जावी. हा आमचा सगळ्यांचा प्रश्न आहे. तो आम्ही असा अर्ज डेपो साहेबांना दिलेला आहे. आज सावरगाव या गावामध्ये नांदगाव डेपोची जी बस जाते ती काही दिवसापासून बस स्टँड जे नियोजित आहे इंदिरानगर येथे ग्रामपंचायतीने नियोजित जागा जी दिलेली आहे तिथं बस न जाता 1 किलोमीटर आधी थांबून जी लोकांची गैरसोय होती त्याच्याबद्दल नांदगाव तालुका भारतीय जनता पार्टी, ग्रामस्थ, आमचे पदाधिकारी आणि या सगळ्यांनी आज निवेदन डेपो मॅनेजर, उपमॅनेजर यांना निवेदन देऊन आणि लवकरात लवकर ती जी गैरसोय होते ती पूर्व रीतीने करावी अशाबद्दलचं निवेदन आज दिलेलं आहे. आणि त्या पद्धतीचं 2 दिवसात जर त्यांनी गाडी पूर्ववत नाही केली तर याचं एक मोठं आंदोलन आम्ही सावरगाव गावामध्ये उभारू. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.